ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। विकलांग व्यक्तीला एक स्थानिक गुंड मारहाण करत असताना त्याच्या बचावासाठी गेलेल्या इसमाला गुंडाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरच्या फॉरवर्ड लाईन चौकात घडली आहे। यावेळी आरोपीने आरडाओरड करून रस्त्यात दहशत माजवली, त्यामुळे घाबरून दुकानदारांनी दुकाने बंद केली होती। पोलिसांनी या स्थानिक गुंडाला आज सकाळी अटक केली आहे। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील फॉरवर्ड लाईन रस्त्यावर शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास संजय गजानन जाधव हा व्यक्ती जेवणाचे पार्सल घेण्यासाठी आलेला होता। यावेळी ताडीमाडी केंद्राजवळ यश जजवंशी उर्फ गोल्या हा गुंड प्रवृत्तीचा इसम एका विकलांग तरुणाला मारहाण करत होता। हा प्रकार बघितल्यानंतर संजय जाधव यांनी विकलांगांच्या मदतीसाठी मोटरसायकलवरून खाली उतरला आणि त्याने मध्यस्थी करून विकलांग व्यक्तीला कशाला मारहाण करतोस असं बोलून यश याला बाजूला केलं। यानंतर संजय जाधव मोटरसायकलने जात असताना काही अंतरावरच अशोक अनिल थिएटर जवळ यश याने त्याची मोटरसायकल थांबवली आणि शिवीगाळ करून हातातील दगडाने संजयच्या नाकातोंडावर दगडाने प्रहार केला। त्यामुळे संजयच्या नाकातोंडातून रक्तस्राव सुरू झाला आणि त्याचा एक दातही पडला। दरम्यान हा प्रकार होत असताना यश हा भर रस्त्यात आरडाओरडा करून मी इथला भाई आहे, कोणी मध्ये येऊ नका असे म्हणून तेथे दहशत माजवत होता। त्यामुळे घाबरून आजूबाजूच्या दुकानदारांनी दुकानं बंद केली, तर फेरीवारील देखील घाबरून पळून गेले होते। तुमचं नाव काय आणि काय प्रकार घडला त्याविषयी? माझं नाव संजय गजानन जाधव। मी घरून निघालो होतो का 8:30 वाजता काहीतरी, तर मी जाता जाता बघितलं ते पुढं फारवल नाही इकडं एक अपंग माणूस होता, त्याला मारत होता आणि तो पडला होता माझ्या गाडीसमोर। जसा गाडीसमोर माझ्या पडला तो, तर मी त्याला उचललं, मग बसा बोललो वरती। त्याची बॅटरी वगैरे गाडी पडली होती, 3 चाकी सायकल होती त्याची ती। तर त्याला मी एवढं बोललो काही केली वाटतं गरीब आहे, त्याला ते काही कुंभात व्हा। तो बोलतो तू कोण रे लवडू बोलता मेरे को बोलने वाला। मला लवडू बिडू किसको बोल रहा बोला, और लवडू बिडू बात बोल मार। त्याचा मित्र एकदा त्याला किचात घेऊन गेला, तो परत तो आला टी शर्ट वगैरे काढून माझ्या आगावरती असं मी तिकडून बोललो जाऊ दे बोला, तर काय शांत झाला। तर मी पुढे गेलो, माझा पाठला करून तो पुढे आला अशोक अनिल थिएटर तिकडे एक चायवालीची टपरी आहे तिकडं। तसं तो माझ्या इकडे तिकडे आला समोर, अरे मला मारायला चालू केला। तर वेरी पण 1-2 फायटी मारले त्याला, तर त्याने मला डायरेक्ट खालती पडला आणि दगडाने मारायला लागला। तो ते डायरेक्ट दगड मारली डोक्यावर, एक दात होती फाईट मारली आणि फायर खालती पण मारले। परत ते 3 जण आले, मग त्यांनी 3 जणांना बोलून ठेवला होता। मग ते 3 पण आले मला, मग ते मारायचे पहिले मी तिकडून निघून गेलो, लगेच पळालो मी। हो फ्रॅक्चर आहे माझ्या, टाकी 4 पडलेली मला। पोलिसांनी कंप्लेंट घेतलेली आहे, आता बघू ते काय सरकार काय पकडला नाही बोलतात त्यांना। आता पकडलं तर बोलले ते बोलवलं तुम्हाला, आज काय फोन आला नाही त्याचा। काय तुमच्या भावासोबत त्याविषयी प्रकरण घडलं? मी ऑफिसवरनं घरी आल्यानंतर मी बसली, माझ्या मोठ्या मुलाला फोन आला। मोठ्या मुलाने लगेच बारक्या मुलाला फोन केला का मामाला तिथे उल्हासनगरच्या फारवा लाईन पाशी प्रवीण वाईनची इथं ताडीमाडीचं दुकान आहे, तिथं खूप मारामारी झाली। तर मग मी माझा हातपाय ढिल्लेच झाले। मी बोले माझ्या भावाला कोण मारलं, तो कोणाच्या एकात नसतो दोघात। आजपर्यंत एरियामध्ये त्याची भांडणं नाही, काय नाही, कोणी त्याला उलट बोलत नाही, तो कोणाला बोलत नाही। त्याचं काम भलं, त्याचं घर भलं, त्याचे लेकरं बाळ भलं, त्याचं आमची फॅमिली 2 आम्ही एकत्र राहतो। आणि गेल्यानंतर मग माझा मुलगा तसंच चड्डीवरतीच असताना टी शर्ट चालता चालता घालत गेला। मग तेवढ्यामध्ये एक पोरगा माझ्या मुलाचा मित्र भेटला, त्याच्यावरती आम्ही गाडीवर गेला तर माझा भाऊ तिथं रक्तभाम झालेला आणि असं रोडवरती फिरत होता। तिथं कुणीही त्याला मदत केली नाही। त्यांनी हँडिकॅप माणसाला का म्हणून मारतो का बाबा, तू का मारतोस त्याला? तो मध्येशीर गेल्यामुळे त्याला त्या माणसाने इतकं मारलंय का त्याची नाकापाशी त्याला रक्तभाम करून त्याला 4 टाके पडले। आज आमच्या भावाला, आज असल्या माणसाला कुणी मारतंय जो कोणाला चांगली मदत करायला जातो तसल्याला मारतो। मग हे असले पोरं लोक उद्या सकाळी कुणाच्या पण घरातून कोणाही खलास करू शकतात, येणारे जाणारे लोकांना पण मारू शकते। मग सर कसं करायचं, आम जनतेने कसं राहायचं? पोलीस स्टेशन मध्ये गेले, सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं। मी आमच्या डिपार्टमेंट मधल्या लोकांना फोन केला, आमच्या लायसन्सी लोकांना फोन केला, ताडीमाडीवाल्यांना। त्यांनी मला सगळं बोलला का मॅडम असा असा प्रॉब्लेम इथं झालेला होता, माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे कॅमेरामध्ये,
की तुम्हाला पाठव. त्यांनी मला लगेच पाठवली. त्यांनीही मला खूप सहकार्य केलं. त्यांनी पाठवलं लगेच. मी अधिकाऱ्यांना दाखवली. अधिकाऱ्यांनी पण लगेच बोलले, बरोबर मॅडम, तुम्ही आमचं काम तुम्ही केलंय, म्हणजे आम्हाला तिथपर्यंत जायला दिलं नाही. तुम्ही आमचं काम पटकन केल्यामुळे त्यांनी मला पण धन्यवाद केलं आणि त्यांनी माझी सगळी FIR वगैरे सगळी लिहिली. पोलिसांनी काय अपेक्षा? माझी एवढीच अपेक्षा आहे का माझ्या भावाला न्याय मिळायला पाहिजे. आज त्याच्यावरती हा प्रसंग आले, उद्या दुसऱ्यावरतीही येऊ शकतो. तुम्ही काहीतरी कानून कायदेशीर तुम्ही त्यांच्याशी लढा, पण त्यांना गुन्हा दाखल करा आणि माझ्या भावाला न्याय द्या. बस एवढंच माझं बोलणं आहे, बाकी माझं काही नाही. आम्हाला भांडणं ताणं करायची नाहीये. आम्ही सरकारी नोकरीवाले आहेत म्हणून आम्ही त्यांची जबाबदारीनेच आम्ही आमच्या भावाला सगळ्या गोष्टी करणं. आम्ही होऊन त्यांना मारामारी करायला गेलो नाहीये आणि आम्हाला तसं करायचं. आम्हाला एवढीच अपेक्षा का आम्हाला न्याय भेटायला पाहिजे. बस एवढीच अपेक्षा आहे आम्हाला. या प्रकरणी फिर्यादी संजय जाधव यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी आरोपी यश याच्या विरोधात गुन्हा दाखल करत आज सकाळी त्याला अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय आव्हाड हे करतायत. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.